समुद्रात पण एवढं ताकद नाही पाहिलं ना गडानं निघून गेलं काय विषय नाही पटापटा ना आलं सबस्क्राईब करून टाका चला श्री क्षेत्र गणपतीपुळे काहीतरी बुद्धी मागा चांगली तर हा सगळा आउटर एरिया आहे मंदिराच्या बाहेरचं आहे सगळं तर इथं एकदम भारी सी फेसिंग आहे का समुद्र इथंच आहे सगळं इथंच आहे एक नंबरला आहे एवढाच आवाज आहे नाचा काय नाचा यार नाचा ना टाइम जाऊ राहिला 20 मिनिटं आहे बंकर बंकर वाहन सुरू अरे वाह सुरू तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिला असाल जो की प्रतापगडचा होता तर नसेल पाहिला तेवढं चॅनलला सबस्क्राईब करून तो नक्की पाहून घ्या तर विषय कसा आहे ना आता कोकणात थांबलेलो आहे आणि आमची रूम आहे आमची अशी आणि या रूम मध्ये स्टे केल्यानंतर आता समुद्र जवळच आहे रात्री लयच मजा केली आता तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही अंदाज लावून टाका किती वाजेपर्यंत नाचत होतो काय काय केलं आणि चला आता तुम्हाला ना हलका बीच दाखवतो आम्हाला नंतर नेणार आहेत मेन बीच वरती आता आम्ही तिथे जाऊ काय नाचणार नाही कारण आपला कॅमेरा नाही आयफोनचा म्हणजे आपला म्हणजे मोबाईल काय आपला आयफोन नसल्यामुळं वॉटरप्रूफ नाही होईल मोबाईलचा कार्यक्रम त्याच्यामुळं चलो का खतरनाक समुद्र दिसू राहिला 11 रुपये डायरेक्ट नाही का डायरेक्ट खतरनाक लांब लांब पर्यंत त्याला हद्दच नाही अशी विषय खतरनाक हार्ड डायरेक्ट पोरं डायरेक्ट लाईव्हला जाऊ पोराला समुद्र दाखव डायरेक्ट नाही का तुम्ही पण नक्की या फिरायला आपला व्हिडिओ लास्ट शेवटपर्यंत एन्जॉय करा आम्ही किती मजा करतो दिवसभर डायरेक्ट आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हायरलच केला पाहिजे इतकं शेअर करून टाका डायरेक्ट चल रे आता तुम्हाला मी समुद्र दाखवणार पा ओस पडते दिसतोय का अरे बाप ओस पडते ना मित्रांनो मला 10 वर्ष झाले समुद्रावर येऊन 10 वर्ष तिसरी चौथीला आलो तिसरी चौथी 10 वर्ष झाले असं 11 समुद्रच नाही पाहायला हो भाई कसं वाटलंय बीच वर येऊन एकदम मस्त वाटतंय एकदम गारेगार वाटतंय हा मुरुड बीच एकदम बेस्ट आहे ना पब्लिक नाही यायला तर चला आता आपल्याला पुढे जायचंय लेट्स गो आता इथेच थोडे फोटो काढतो कारण आमचे दिवस आले त्याच्यामुळे जास्त फोटो आपल्याला काढता येणार नाही पण तरी तुम्ही एन्जॉय करा प्लीज कूल एकदम भारी वाटतंय नाद अरे बाप काय दिसू राहिलं येडा होतो काय मी मित्रांनो हे पाक काचाच्या बाटल्या दारूच्या बाटल्या बिटल्या टाकले इतका कचरा झालाय ना त्याच्यामुळे आहे ना विदेशी पर्यटक आपल्या इकडे यायला नाही म्हणत तर काळी ना काळीची मदत करून तुम्ही तो साफ केला पाहिजे आता तुम्हाला मी का सांगतो ना आम्हाला सरांनी अर्जंट बोलवलं कारण आम्ही सरांना विचारता आल्यामुळं आम्हाला जायला लागू राहिलं चला तर मित्रांनो पाऊस सार्थक कडलं ना ती ताकद समुद्राला मिठू पाहतो का नाही चला बटाबटा जा ना आलं सबस्क्राईब करून टाका चला करंग कसं वाटलं येऊ एक नंबर भारी का एक नंबर पब्लिक यायला पाहिजे का नाही इथं अरे सगळे हा का काय रे समुद्रात पण एवढं ताकद नाही पाहिलं ना गडानं निघून गेलं काय विषय नाही तुझ मिठीचा का ना बऱ्या तुझ म्हणा मिठीतो काय बऱ्या पाणी रे पाणी येऊ दे रे समुद्र जेवता पाणी येऊ दे आलीवर का मुठीला टाली आता काय करणं आली ही येणार 100% येणार रुषा अरे दादा समुद्र जेवता काय चालू आहे घर
बांधून राहिल ऋषांती. अरे ऋषा, अरे कचरा साफ करायचं सोडून तुम्ही अजून हे करू राहिले. बरं मी बी करू राहतो तुम्हाला. हा भले आपण इंजिनिअरिंग नाही घेतली पण मग तरी आपण मित्र किल्ला तर तयार झाला पण समुद्राच्या लाटा काय तो बुजवायला आहे ना. हा मग वाट पाहू येतोय का नाही. हा जमलं ऋषी. काय नाही लय मोठा किल्ला आहे आपला. फायनली सर आणि ते बी बीच आले त्याच्यामुळे आपल्याला काय रूमवर जायची गरज नाही. आता इथंच मजा करायची. सनसेट का टाइम हो, ठंडी ठंडी रेत हो, लेट्स गो टू पार्टी यार, मुझसे ना अब वेट हो, म्यूजिक चला दो शुरू करो पार्टी हो गई दे, बोतल पिला दो मुझको बस फिर यार आई डोंट केयर, पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ ऑन द बीच यार, फोटो मेरी खींच की किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न माने, आज वो है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ ऑन द बीच यार, फोटो मेरी खींच की किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न माने, अरे बाप ते सावच्या. अरे ते चव्हाण की पाय ना एवढ्या एवढ्या पाण्यात कसं पोहतय. हेच ते रेसॉर्ट आहे. आम्ही तिथे थांबलो होतो. तर इथून आम्ही एकदम जवळ समुद्र आहे. जवळच्या जवळ. तुम्ही पण आले ना नक्की या रिसॉर्टला भेट द्या आणि इथून समुद्राला जवळ काय सांगायचं. तर आता इथं मस्तपैकी आम्ही सगळे बॅगे बॅग आवरून घेतलंय. अनुराग कुठे जायचंय आता आपल्याला. बीचवर जाऊन आलो ना. आता मेन पुढचा स्पॉट कोणता आहे. युनिव्हर्सिटीला. कोणती दापोली. तर मित्रांनो आता जायचं आहे दापोली युनिव्हर्सिटी. चलो लेट्स गो. मित्रांनो पहिले द्या बॅगा बिगा ठेवून घेऊ. म्हणजे कसा विषय ना हे लोड न सांभाळायची गरज नाही. चला बस कर. तर बॅगचं तर काम झालंय. आता आपल्या पोटा पाण्याचं पावलं आणि त्यासाठी आपल्याला नाश्ता करून जायचं. पोट भरून नाश्ता करायचा अनलिमिटेड. ची चावी आहे ती पहिल्यांदा तिथे जमा करून टाकू. घ्या चावी. चलो नाश्ता करने के लिए. चलो नाश्ता करने के लिए. चलो ऋषी नाश्ता केला. नो चल की पाणी प्यायचं नाही. पाणी पितो ना. एवढे टिश्यू पेपर नाश्ता कॅन्डल. हा खोट बोलतो. कॅन्डल दिला शैले पान काढून टाकाय. पाना सगळं खातो का. तर मित्रांनो नाश्ता बिष्टा करून आता थेट मंदिराकडे प्रस्थान केलंय. तर चला तुम्हाला एक मंदिरच दाखवतो. तर थेट आलोय गणपतीपुळ्याला समुद्र किनाऱ्यावर जवळच तिथून म्हणून आलोय मस्तपैकी. चला एन्जॉय करू. श्री क्षेत्र गणपतीपुळे. तर मित्रांनो इतकं भारी वाटू राहिलं. बा इकडं समुद्र आणि इकडं मंदिर आहे पुढं. तर तुम्हाला दोन्ही पण दाखवणार. समुद्रावरची मस्त अशी एन्जॉय करणार आहे तुम्ही. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मंदिर सगळं दाखवतो तुम्हाला. फक्त तुम्ही चला लेट्स गो. मित्रांनो या इथून एंट्री गेट आहे. चला मध्ये. आज एवढी सकाळी काय एवढी गर्दी नाही त्याच्यामुळे पहा पूर्ण मोकळं आहे. आणि गणपती असं दर्शन लगेच होऊन जाणार. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण पटापट पुढे जाऊन डायरेक्ट समुद्रावर मस्ती करायचं. काहीतरी बुद्धी मागा चांगली. मित्रांनो सकाळी सगळं खाली राहते आहे. त्याच्यामुळे आम्ही ना सणासण चालू आहे पुढं. आता थांबायचं नाही. नॉनस्टॉप चालत राहायचं. मित्रांनो माझी पाठी दिसू राहिली का. कृपया मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद ठेवा. कॅमेऱ्याची परमिशन ऐकणे आपण मागवती. परमिशन तर काय भेटली नाही त्याच्यामुळे बाहेरूनच पाहून घ्या तुम्ही मंदिर. हो आता पाहू आपण प्रयत्न करू. मध्ये शक्यतो नाहीच नेता येणार मोबाईल. तर मित्रांनो मंदिरात दर्शन करून झालंय. आता मंदिरात तर काय परमिशन होती त्याच्यामुळे आपण डायरेक्ट समुद्र किनारा पाहू डायरेक्ट. उभं आहे बघा.
तर मित्रांनो मंदिर बाहेरून असं दिसतंय. तर आता मधलं काय तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण तुम्हाला थोडीफार आयडिया असणच. मध्ये गणपतीचं मंदिर आहे येते, तर तुम्ही नक्की या. फायनली आता आपण समुद्रावर जायचं वेळ आलेली आहे. तर चला पोरांना इथून गोळा करतो सगळे. इथं पांगरीत फोटो बिटो काढायचं काम चालू आहे सगळ्यांचं. फोटो बिटो आता आवरले असतील कारण ते. तर हा सगळा आउटर एरिया आहे, मंदिराच्या बाहेरचं आहे सगळं. तर इथं एकदम भारी नाही सी फेसिंग हेड आहे का, समुद्र इथंच आहे, सगळं इथंच आहे, एक नंबर आहे. काय रे प्रसाद घ्यायचा का, घे. कितीला 25ला पाकिट आहे का? हा घे 4 घे. कोणाला घेतले, तुम्हाला घेतले का? आपले प्रसादाचे पुढे तर ही घरी न्यावं लागते, म्हणजे कसं प्रसाद आपण थेट घरी नेणार. तर मित्रांनो मुशक राजे, तर यांच्या कानात बोललेली कोणती बी आपली इच्छा असेल ना ती पूर्ण होती, ते आपण करणार आहे आज. आणि ही डायरेक्ट तुम्ही बघू शकता मंदिराच्या डायरेक्ट कम्प्लीट पुढे आहे डायरेक्ट. मित्रांनो फक्त देवाला सांगितल्याने आपली इच्छा पूर्ण होते, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला, त्या कष्ट करायला, आणि देव आपल्याला साथ देतो. तर तुम्ही सपोर्ट करून टाका. चला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. आता डायरेक्ट आपण समुद्रावर चाललोय. लेट्स गो. लय माझ्या करून राहिले वा. हा एक नंबर डायरेक्ट मस्त उड्या बिड्या मारतात, केवढ्या लाट आहे तुम्ही तर पहा. तर मित्रांनो अख्ख्या ट्रिपची सगळ्यात दुःखद बातमी आणि वाईट बातमी आता कळाली का, जी म्हणजे आम्हाला समुद्रात जाऊन नाही देऊ. म्हणजे ते गणपती वेळेचं कारण असं की आज वट पौर्णिमा आहे, पौर्णिमेला पाण्यात नाही जाते असं म्हणतात. त्याच्यामुळे आम्हाला काय सर पाण्यात जाऊन नाही, आणि आम्ही लय प्रयत्न केला पण काय आम्हाला जाता येऊन नाही राहिलं. तर तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल तुम्हाला आजची पाहायची गरज नाही, आणि तुम्ही आता बाहेरूनच एन्जॉय करा असं मला वाटतं. कारण आम्ही पण बाहेरूनच एन्जॉय करतो. तुम्ही आले ना पौर्णिमा पाहून येऊ नका, पौर्णिमेच्या नंतर या, कधी या पण पौर्णिमेच्या नंतर या, तुम्हाला पाण्यात जाऊ नका. तर तुम्ही बाहेरूनच आता सगळा सी व्ह्यू पहा, एक नंबर. आजच्या पुरता तर व्हिडिओ थांबवून टाकू. चॅनलला तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.